टमाटे अर्धा शूटिंग करायचे, अर्धा किलो 20 टमाटे, अर्धा कशी असतो मावशी? कोंबडा कितीला आहे? कोंबडा 200 ला आणि कोंबडी किलो 40 किलो 40. मंडळी, मी व भाऊजी आम्ही माणगावच्या आठवडी बाजारात थोडी खरेदी करून बाईकने तिथूनच जवळ असणाऱ्या श्री टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मस्थळ व दत्त मंदिराकडे निघालो. आमची बाकीची मंडळी सगळे चालत मागून मंदिराकडे निघाली. मंदिराकडे श्री वासुदेवानंद सरस्वती जन्मस्थानाकडे दत्त मंदिर हा रोड जातो. या मंदिराचे अंतर बाजारापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर असावे. वाटेत जाताना मला भाऊजींनी मंदिराबद्दल थोडी माहिती दिली. मोठी गुहा आहे तिकडे. ओके. तिकडे महाराज पहाटे जाऊन ब्रह्ममुहूर्तावरती उपासना करायची एकांत. आणि असं आख्यायिका आहे की तिकडे त्यांची उपासना भंग करू नये कोणी, म्हणून तिकडे वाघ येऊन शांतपणे दरवाजात बसून राहायचा, पट्टीवाला वाघ. ओके. त्याला घाबरून कोणी जायचं नाही वर. आज इथे आम्ही आरती व महाप्रसाद करणार होतो. हे कोणतं मंदिर? महादेवाचं मंदिर टेंबे स्वामींनी स्थापन केलं. दत्त मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला महादेवाचे एक प्राचीन मंदिर लागते. श्री शिव शंभो शंभो हरी गणपती बाप्पा मोरया. मंदिरातून बनलं आहे, मला पाहिलं महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरातील लाकडी खांबावरील नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही दत्त मंदिराकडे आलो. श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचा प्रातस्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची ही जन्मभूमी. या भूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे 2 सत्पुरुष आपणास दिले. वेदशास्त्र संपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेश भट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावी राहत असताना गणेश भट्ट गणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रेयांची 12 वर्ष सेवा करीत राहिले. एका शुभदिनी त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले, आम्ही आपणावर प्रसन्न आहोत. आता आपण गृहस्थाश्रम पुढे चालवावे. आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ. सदर साक्षात्कारानंतर गणेश भट पुन्हा माणगावी परतले. संभवामी युगे युगे श्रावण कृष्ण पंचमी इसवी सन 1854 या दिवशी त्यांना एक पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वासुदेव असे ठेवले गेले. तेच आपले हे टेंबे स्वामी. वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे निवसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना निवसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली, आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी. निवसिंहवाडीहून माणगावी जात असताना मार्गात कागल येथे एक मूर्तिकार त्यांना भेटला. त्याने एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. तर वासुदेव भटजी त्याला म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत, तर आपण सावकाश हप्त्या हप्त्याने जसे जमतील तसे पैसे द्यावे असे सांगितले व ती मूर्ती त्यांनी स्वामींना दिली. ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगावी पोचले.
ग्रामस्थांना दृष्टांताची माहिती मिळताच सर्वांना अत्यानंद झाला. माणगाव निवासी एका वृद्धेला स्वप्न दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी. त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली. टेंबे स्वामींनी स्वतःच ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी असे दत्त मंदिर येथे बनविले. तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच सध्या अस्तित्वात असलेले हे दत्त मंदिर. नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्ट मार्फे करण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात आपल्याला दोन्ही बाजूस एक एक असे 2 लाकडी खांब पाहायला मिळतात. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्याच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या वास्तेचे निरसन होते. या मंदिराच्या परिसरात टेंबे स्वामी महाराज स्थापित श्री दत्तपादुका असून त्याच्या एका बाजूस औदुंबराचे एक वृक्ष आहे, तर ह्या औदुंबराच्या पलीकडच्या बाजूस काही अखंड सौभाग्यवती इंदिरा राणी होळकर स्थापित श्री टेंबे स्वामी महाराजांच्या योगचिन्हांकित पादुका आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी, दत्तगुरूंच्या आरतीला अजून अवकाश असल्यामुळे आम्ही दत्तगुरूंचे दर्शन घेऊन या मंदिराच्या जवळील बाजू असलेल्या यक्षिणी मातेच्या मंदिरात गेलो. साक्षात नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणाऱ्या योगिनींपैकी यक्षिणी देवी एक प्रमुख देवता होती. श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे पुढील अवतारापूर्वी तू आधी माणगावी जाऊन तेथे गाव वसव, कारण माझा पुढील अवतार माणगावी होणार आहे. त्यांच्या इच्छेने माणगावची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी झाली. संपूर्ण भारतात श्रीदेवी यक्षिणी देवीचे मंदिर हे एकमेव माणगावातच आहे. हे मंदिर देखील प्राचीन असून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील छतावर आपल्याला नवग्रहांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.
मंदिरातील लाकडात कोरलेले नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. आम्ही मातेचे दर्शन घेऊन शेजारीच असलेल्या टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मठिकाणी आलो. त्या ठिकाणी अत्यंत नयन मनोहर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती अंदाजे 5 ते 5.5 फूट उंचीची आपल्याला पाहायला मिळते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा स्वामींची आरती चालू होती. आता दत्त मंदिरात देखील आरतीची वेळ झाल्यामुळे आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन पुन्हा दत्त मंदिरात आलो. तिथे आता आरतीला सुरुवात झाली होती, त्यामुळे त्यामध्ये सहभागी झालो. कूपन आहे ते नंबर लागला. जशी आरतीची सांगता झाली तशी थोड्याच वेळात महाप्रसादाला देखील सुरुवात झाली. मग आम्ही तिथे जाऊन महाप्रसाद घेतला. मंडळी, दररोज इथे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर ट्रस्टकडून महाप्रसादाची सोय करण्यात येते. महाप्रसादालयाच्या एका बाजूला असलेल्या वाटेने आपल्याला स्वामी महाराज जिथे ध्यानधारणा करायचे त्या गुहेकडे जाता येते. पण वेळेअभावी आम्हाला त्या ठिकाणी जाणं शक्य झालं नाही. मग आम्ही परतीच्या वाटेला लागलो. तर मंडळी, सकाळी आपण पहिला इथून माणगावचं जे आठवडी बाजार होता तो आठवडी बाजार बघून श्री टेंबे स्वामी महाराजांच्या मठामध्ये गेलो. तिथे आपण दर्शन घेतलं. नंतर आरतीचा पण लाभ घेता आला आणि महाप्रसादाचा पण लाभ घेता आला. खूप मस्त होतं मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. ते तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखीन एखाद्या ठिकाणासोबत. पर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.